हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत, जो भरतीबाबत आहे। आरोग्य विभागात भरती निघालेली आहे। आरोग्य भरतीमध्ये जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबाबत हा अपडेट आहे। कोणतीही परीक्षा होणार नाही तुमची। आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर जाहिरात पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, ही कंत्राटी पद भरती आहे 2025-26। आता तुम्ही म्हणाल की सर, कंत्राटी भरतीचा तर आपण विरोध करत आहोत, परंतु फरक आहे। ही जी कंत्राटी भरती आहे ना, ही कशासाठी असते? तात्पुरत्या काळासाठी, समजा एखादी जागा रिकामी झाली असेल, परमनंट कर्मचारी तिथं उपलब्ध होऊ शकला नसेल, तर ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती केली जाते आणि ही होतच राहणार आहे। आणि हिला आपण विरोध करायचा नाही, हा आपल्याला विरोध करायचा। या कंत्राटी भरतीचा आपल्याला विरोध नाही। कोणत्या कंत्राटी भरतीचा आपल्याला विरोध आहे हे आपल्याला समजायला पाहिजे। तर आपल्याला विरोध आहे जी कंत्राटी भरती जाहिरात काढली जाते, बंपर भरती काढली जाते आणि त्या बंपर भरती थ्रू कंत्राटी भरती केली जाते, तिला आपला विरोध आहे। तर हे लक्षात ठेवा। त्यामुळे ह्या जाहिराती आहेत ना, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत। कशामुळे महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी? तर तुम्हाला अनुभव महत्त्वाचा आहे आरोग्य विभागातला। तर हा अनुभव तुम्हाला या जाहिरातीमधून मिळेल आणि याच्यामध्ये परीक्षा होत नाही, काय नाही तुमच्या। आता बघूया आपण कसे गुण तुमचे काउंट केले जातात आणि कशा तुम्ही जी काही पात्रता धारण केलेली आहे त्या पात्रतेनुसारच तुमची निवड होत असते। पद बघा, स्टाफ नर्स आहे। याच्यामध्ये बघा, ओपन कॅटेगरीला 38 वर्ष आणि रिझर्व्ड कॅटेगरीला 43 वर्ष वयोमर्यादा आहे। टोटल 34 पोस्ट आहेत बघा। SC साठी 3 आहेत, ST साठी 1 आहेत, VJA साठी 2 आहेत, SB साठी 2 आहेत, OBC साठी 8 आहेत, SCB साठी 3 आहेत, EW साठी 3 आहेत, ओपन साठी 12 आहेत। अशा टोटल 34 पोस्ट आहेत बघा। क्वालिफिकेशन काय बघा, पात्रता GNM BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे। तुम्हाला मानधन 20,000 रुपये प्रति महिना राहील। MPW मेल साठी ओपन कॅटेगरीसाठी 38 वयोमर्यादा आहे आणि कास्टमध्ये तुम्ही असाल मागासवर्गीय असाल तर 43 वयोमर्यादा आहे। EW साठी 1 जागा आहे, ओपन साठी 2 जागा आहेत, टोटल 3 जागा आहेत। विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी समतुल्य घोषित कोणतीही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली पाहिजे। आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेली निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजे काय, तर 12वीला तुमचं विज्ञान सायन्स असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षकचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, जे महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे असेल किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नियमाप्रमाणे असेल। 18,000 रुपये प्रति महिना मानधन असेल तुम्हाला। स्टाफ नर्स फिमेल ओपन कॅटेगरी 38 वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी 43 वयोमर्यादा आहे। EWS साठी 1 जागा आहे फक्त। GNM BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे। 20,000 रुपये प्रति महिना मानधन राहील। स्टाफ नर्स ही जे पदे त्याच्यामधून 2 पदे पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील। आता इथे बघा, हा 14वा मुद्दा महत्त्वाचा आहे। अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे। तुमच्या ज्या संस्थेकडून तुम्ही केलेले आहे, तुमची डिग्री असेल तर किंवा काही असेल डिप्लोमा वगैरे, तर तुमच्या संस्थेकडून जर श्रेणी पद्धत असेल तुमच्याकडे, तर तुमच्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला ते गुणांमध्ये रूपांतर करून प्रमाणित करून घ्यावं लागणार आहे आणि त्याची प्रत अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे आणि त्यानुसार अर्जात गुणांची टक्केवारी तुम्हाला द्यायची आहे। आता बघूया निवड प्रक्रिया कशी होत असते। तर आता तुमची या पदासाठी जे काही तुमची पात्रता असेल त्या पात्रतेनुसार तुमच्या, समजा फॉर एक्झाम्पल आपण धरूया BSc नर्सिंग पात्रता आहे आणि या डिग्रीच्या शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला 60% गुण मिळालेले आहेत। तर काय करायचं, याला 2 ने भागायचं। याला 2 ने भागितलं किती होतात? 30 गुण, बरोबर। म्हणजे 30 गुण तुम्हाला BSc नर्सिंग मध्ये जर तुम्हाला किंवा कोणतेही तुमचं डिप्लोमा डिग्री असेल त्याच्या शेवटच्या वर्षामध्ये तुम्हाला जर तेवढे गुण असतील, समजा एखाद्याला 80% गुण असतील, तर याला 2 ने भागायचं। म्हणजे 40 गुण तुम्हाला ग्राह्य धरण्यात येतील। 40 गुण 60% असेल तर 30 गुण, असं 2 ने भागायचं। अधिक कसं बघा,
आणि समजा एखाद्या पदासाठी कमी शैक्षणिक अर्हता पाहिजे आणि तुमच्याकडे जास्त आहे, समजा एखाद्याला UG पाहिजे आणि तुमच्याकडे PG सुद्धा आहे, किंवा एखाद्यासाठी दिलेले बघा उदाहरण दिलेले की स्टाफ नर्स पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता तुम्ही पूर्ण केली आणि अतिरिक्त तुमच्याकडे BSc नर्सिंग आहे, तर तुम्हाला ह्या अतिरिक्त जी तुमची अर्हता आहे त्याच्यामध्ये शेवटच्या वर्षामध्ये अंतिम वर्षामध्ये किती टक्के गुण आहेत, ते कितीही असो त्याच्या 20% गुण. समजा तुम्हाला 70% गुण आहेत तर याचे 20%, 70चे 20% काढायचे, 70चे 20% असे काढायचे बघा. 0 कटला 0 कटला 0 कटला 0 कटला 7 दोन्ही 14, म्हणजे हे 14 गुण तुम्हाला हे काय 30 असतील 40 असतील जे काय असेल त्याच्यामध्ये हे 14 गुण प्लस होणार. आणि अनुभव आहे ना प्रत्येक एका वर्षासाठी 6 गुण, म्हणजे तुम्हाला 1 वर्षाचा गुण असेल 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण, 2 वर्षाचा अनुभव असेल तर 12 गुण, असं जास्तीत जास्त किती वर्षाच्या अनुभवासाठी गुण दिले जातील तर 5 वर्षाच्या अनुभवासाठी 30 गुण दिले जातील. ठीक आहे, म्हणजे समजा एखाद्याला 60% जर तुमच्या पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये मार्क आहेत तर 30 गुण ते, आणि तुम्हाला जर एखादी ॲडिशनल तुमचं PG वगैरे असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजा आपण धरूया की 60% गुण आहेत त्याचे 20% तुम्हाला 12 गुण समजा, आणि हे तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आहे समजा गृहीत धरू तर हे 12 गुण, असे तुमचे किती गुण झाले 4 आणि 5 54 गुण. तर असे गुण तुमचे गुण काउंट करण्यात येतील आणि ज्यांना जास्त गुण असतील त्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना 100चे बॉन्ड पेपरवरती करारनामा सादर करावा लागेल. अर्जाचे शुल्क पहा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये. काय करायचं तुम्हाला DD अर्जासोबत जोडायचा आहे. DDच्या मागे स्वतःचे नाव लिहायचं, पदाचं नाव लिहायचं आणि डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD अदर प्रोग्राम या नावावर तुम्हाला DD पाठवायचा आहे. कालावधी तर इथं बघा त्याने दिलेला नाहीये, परंतु लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा, कारण 24 तारखेला त्यांनी ही जाहिरात टाकलेली आहे. तर 7 दिवसासाठी जरी गृहीत धरला आपण तर आपल्याला 1 ऑगस्टपर्यंत तर वेळ आहेच, परंतु तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. तुमचे जे अर्ज आहेत ते तुम्हाला व्यक्तिशः किंवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मारवाडी गली, धाराशिव येथे सादर करायचे आहेत. अर्जासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र द्यायचे आहेत हे बघा. शैक्षणिक अर्हतेबाबतचे सर्व प्रमाणपत्र द्यायचे आहेत व सर्व गुणपत्रिका द्यायच्या आहेत, आणि लक्षात ठेवा कॉपी द्यायच्या आहेत, झेरॉक्स द्यायचे आहेत, ओरिजिनल द्यायचं नाही. जातीचे प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र द्यायचे आहे, शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे, अनुभव प्रमाणपत्र द्यायचे आहेत, MSc उत्तीर्ण प्रमाणपत्र द्यायचं आहे, EWS मध्ये असाल तर तुमचं ते आरक्षणाचं द्यायचं आहे वगैरे वगैरे या सर्व गोष्टी, आणि काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जे आहे वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असल्याचं ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे, आणि सर्व हे झेरॉक्स द्यायचे आहेत. आणि या ज्या प्रति झेरॉक्स आहेत त्या तुम्ही स्वयं साक्षांकित करायचे आहेत, म्हणजे तुमची सही करायची आहे त्यावर. आणि जे तुम्ही कागदपत्र जोडले आहेत ना तेव्हा तुमची जेव्हा छाननी होईल डॉक्युमेंटची तेव्हा तुम्हाला मूळ कागदपत्र तिथं सादर करावे लागतील, परंतु आता सध्या नाही पाठवायचे. हे ॲप्लिकेशन फॉर्म बघा या जाहिरातीसोबत जोडलेलं आहे, हे तुम्ही भरायचं आहे. तुम्हाला जर हे भरण्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तसंच ही जी PDF आहे याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.